विडी कामगारांसाठी प्रतिदिन 379 रुपये किमान वेतन लागू करण्याच्या शासन निर्णयामुळे सोलापुरातील विडी उद्योगात खळबळ उडाली असून याचा परिणाम 30,000हून अधिक विडी कामगारांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वाढीव वेतनाचा आर्थिक भार पेलणे कठीण असल्याचा दावा करत विडी उद्योजकांनी शासनाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे। उद्योजकांच्या मते कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, तंबाखूवरील जीएसटी वाढ आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे उद्योग आधीच अडचणीत आहे। त्यात वेतन वाढीचा अतिरिक्त बोजा पडल्याने उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। काही उद्योजकांनी उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याची तयारीही सुरू केल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान वाढीव वेतनाचा निर्णय मागे न घेतल्यास 1 सप्टेंबरपासून विडी कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे। कारखाने बंद पडल्यास हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याबरोबरच सोलापूरच्या अर्थकारणालाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असून कामगारांच्या घराघरात रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पूर्वी जेव्हा 85% या बिडी धूम्रपान विरोधी कायदा याच्या अगोदर सोलापुरात बिडीमध्ये 80,000 कामगार काम करत होते। जेव्हापासून बिडी धूम्रपान कायदा आला आणि 85% लेबलावर प्रिंट करा असा गव्हर्नमेंटचा तगादा लागला, तेव्हापासून दिवसेंदिवस बिडीचे सेल पण कमी होत चालले आणि बिडीचा धंदा पण कमी झालेला आहे। आता इतक्या वर्षापासून आता मजुरी किमान वेतनाचा प्रश्न अजून आयडीवरच आहे। आता सरकारने जे नवीन पत्र पाठवले आम्हाला 319 रुपये मजुरी द्या दर हजारी, 319 मजुरी आणि त्याच्यावर 30% अजून खर्च वेगळा आहे, बोनस आहे, हक्राज आहे, प्रायव्हेट फंड आहे, हे सगळं झाले तर 400च्या पुढे घर मजुरी जाणार आहे। आणि 400च्या पुढे मजुरी जर गेली आणि शेवटी कसं आहे, महाराष्ट्रात बिडी पूर्ण महाराष्ट्रात विक्री होत नाही आहे, इतर राज्यात जाते। आज माझं स्वतःच मार्केट पंजाबमध्ये आहे, देशाचं गुजरातमध्ये आहे, राजस्थानला आहे, प्रत्येक मार्केट वेगवेगळे आहेत। महाराष्ट्रात बिडी तयार इथं होते पण इथं विक्री होत नाही ना। आता सध्याला बिडीची कॉस्टिंग जर काढली 28 रुपयाला एक बंडल, 25 बिडीचं बंडल 28 रुपयाला विक्री होतं, तर 40 रुपयाला होणार, ते 40 रुपये कोण बंडल घेणार आहे? आमचं कोणी घेणार नाही। इनडायरेक्ट सगळे कारखाने सोलापूरला बंद केल्याशिवाय मार्गच नाही आमच्यासोबत। आता काय भूमिका आपण घेतलेली आहे, पुढे काय ठरवणार या पुढची भूमिका काय असेल? आता बघा, भूमिका सरकारने आमच्यासमोर भिंतच उभी करून टाकली, लोक पडवायचं का काय करायचं आम्हाला कळायला मार्गच नाही की। शेवटी बघा, धंदा करायचा मला तर कसं आहे, कामगार जगाल, आमचे कारखाने बंद व्हावं असं आमची मालक लोकांची कोणाची इच्छा नाही आहे। कारण 70 वर्ष 80 वर्षापासून हे कामगार आमचे, कामगाराची हमी, कामगाराच्या प्रत्येक सुख दुःखात मी पोचलेलं आहे। काय कोरोना एवढा मोठा कोरोना झाला भारतामध्ये, सोलापूरला होता, कामगारला घर बसल्या पैसे दिले, आम्ही उचल दिले कामगारांना, कामगाराचं नुकसान होऊ नये म्हणून। आता जर बंद झालं तर काय करणार? किती कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि कसा त्याचा रोजगार? सोलापूरमध्ये 15 बिडी कारखानदार आहेत आणि सर्वात मोठे संभाजी बिडी आहे, ठाकूर साऊथ देसाई बिडी आहे, लंगर बिडी आहे, असे म्हणून 35-40 कामगार सध्याला कार्यरत आहे। आणि त्यांच्यावर अवलंबून प्रत्येक कामगाराचं मग 4-5 माणसं धरून चालला, असं 2.5-3 लाख लोकांवर तो भुर्दन बसणार आहे आणि त्या लोकांवर गंडांतर येणार, त्यांचं उपजीविका साधनच बुडालं नाही त्यांचं। आणि शेवटी मला पॉवर रूमची परिस्थिती कशी आहे, आता पॉवर रूमचे कित्येक रूम बंद झाले, तुम्ही चौकशी करा गावामध्ये फिरून। आम्ही म्हणतो, संघटनाला म्हणतो, सरकारला पण आमची विनंतीच आहे, तुम्ही काही पण वेडवाकडे निर्णय घेऊ नका, प्रत्यक्षात फील्डमध्ये फिरून बघा, मजुरी वाढवणं योग्य आहे, योग्य असं तुम्ही वाढवा, मी वाढवण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण शेवटी तो माल जाऊन बाहेर विकायला पाहिजे की नाही, इतर राज्यात जाऊन चौकशी करा, तेच माल ठीक आहे। इतर जिथे माल बिडी विक्री होते त्या मार्केटमध्ये जाऊन चौकशी करा। आता महाराष्ट्राचं सगळीकडे भारतामध्ये बंगालचे बिडी उलाले, तिथले रोहिंगे जे कामगार आहेत ना, रोहिंगे बांगलादेशी 140 रुपये 110 रुपये हजार बिडी तयार करून देते बांगलादेशी लोक, आणि ते बिडी पूर्ण भारतात सगळे पसरलेली आहे। आता सोलापूरला तुम्ही फिरून बघा स्वतः, प्रत्यक्षात 10 बिडीचं बंडल तुम्हाला 9 रुपयाला 5 रुपयाला मिळतं बंगाल बिडीचं। पूर्वी बंगाल बिडी महाराष्ट्रात कधी कुठेच नव्हती, तर सोलापूर प्रत्येक काय पान दुकान सोलापूरला बंगाल बिडीचं विक्रीला आहे। आमची बिडी घेणार कोण आहे? सरकार आमची विनंती, युनियनला पण सांगतो आम्ही, सर्व भारतात सोलापुरात जेवढे युनियन आहे सर्वांना प्रत्येक ठिकाणी पोहोचा तुम्ही, कुठली बिडी का व्हावी लागते, बंगालची बिडी का व्हावी लागते, तुम्ही तारतम्य तुमचं बसतं का, ते तारतम्य आम्हाला बसून द्या, आम्ही कारखाना चालू बंद करू शकतच नाही ना। मी सोलापूर उद्योग संघात प्रवक्ता या पदावर काम करतो। साधारणतः 2026 साली 2014 साली जो निर्णय घेतला, 2014 साली जो निर्णय घेतला
त्याप्रमाणे किमान वेतनाची अंमलबजावणी करा असं सरकारने सांगितलं होतं आणि ती फरकासहित करा असं सांगितले. आता जर आपण प्रत्यक्षात जर तुम्ही कामगारांशी बोललात तर कामगारांची अशी कसलीही मागणी नाही आहे की आम्हाला किमान वेतन तेवढं पाहिजे म्हणून. म्हणजे कामगारांची कुठली मागणी नसताना आज बीडी उद्योजकांनी एप्रिल महिन्यापासून त्यांना किमान वेतनामध्ये वाढ केलेली आहे. ती वाढ त्यांना मान्य आहे आणि कामगार, बीडी कामगार आणि स्टाफ हा कधीही कुठल्या युनियनकडे गेलेला नाहीये किंवा सरकारकडे पण गेलेलं नाही की आम्हाला किमान वेतन द्यावं. फक्त सोलापूरमधील काही संघटनांच्या दबावाखाली येऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर ज्या संघटनांनी हा दबाव आणलेला आहे त्या संघटनांनी पूर्वी सुद्धा असा सरकारवर दबाव आणला होता आणि त्यावेळेस सुद्धा बीडी उद्योग पूर्णपणे बंद पडला होता. आज सोलापूरमध्ये 35 ते 40 हजार बीडी कर्मचारी, कामगार व कर्मचारी काम करतात आणि प्रत्येकाचे 4 धरले तरी साधारण 2 ते 2.5 लाख लोकांचा रोजगार, त्यांचा रोजगार आणि त्यांच्या कुटुंबावर तो परिणाम होणार आहे. तर फक्त आमचं म्हणणं हेच आहे की डाव्या संघटनांनी, इतर संघटनांनी पण पूर्णपणे विचार करावा आणि विचार केल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्टीबद्दल अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारकडे तगादा लावू नये. कारण जर तगादा लावला तर आता आम्ही सांगितल्याप्रमाणे कसल्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबरपासून सोलापूरमधील बीडी उद्योग हा शेजारी राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये शिफ्ट होणार आहे.